मंडळी, आज आपण एक खेळ खेळणार आहोत जो लहानपणी खेळलेला आहे. बऱ्याच जणांना आंधळी कोशिंबीर आठवते का? तशातलाच एक खेळ, पण थोडा वेगळ्या पद्धतीने, आणि त्याच्यात खूप मजा पण येणार आहे बरं का. नमस्कार मंडळी, मी स्मिता. स्वागत आहे स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर. मंडळी, आज मी जो खेळ खेळणार आहे तो आहे ब्लाइंड फोल्ड चॅलेंज. म्हणजे काय, तर मी माझ्या डोळ्यांवरती पट्टी बांधेल आणि मला काही वस्तू दिल्या जातील. त्या वस्तू मी बरोबर ओळखते की नाही हे तुम्ही बघायचं. आणि जर मला ती वस्तू चुकीची वाटली तर तुम्ही ती ओळखायची आहे की कुठली आहे आणि त्याचं नाव कमेंट करायचं आहे. आणि हो, तुमच्यासाठी सुद्धा मधून मधून मी गोष्टी सांगणार आहे की ते तुम्ही ओळखा. बघूया तुम्हाला किती ओळखता येते किंवा मी किती चुकते. आणि हो, मी जितक्या वस्तू बरोबर ओळखेल त्याचे मला पॉइंट्स सुद्धा मिळणार आहेत. चला तर मग या गमतीशीर खेळाला सुरुवात करूया. आता माझ्या डोळ्यांना पट्टी बांधली जाईल. शिवम, चल. नाही, माझ्या डोळ्यांना पट्टी शिवम बांधणार आहे. आता दरवाजा वाजेल. हॅलो बघा. गाईज. बघा, आला शिवम. आता तो पट्टी बांधेल आणि मला काही आकडे विचारणार आहे पट्टी बांधल्यानंतर. म्हणजे मला किती दिसतंय ते तुम्हालाही दिसेल. आता माझ्या डोळ्यांना पट्टी बांधली गेली आहे. आता मला आकडे विचारेल काही, ते किती बरोबर आहे ते तुम्ही बघा. म्हणजे तुम्हालाही समजेल की मला हे खरंच किती? दिसत आहे की नाही. 2, हे 5, हे 10, हे 1, हे 3, आता हे 7, हे 4. ठीक आहे. मित्रांनो, आता सुरू करूयात आपली चॅलेंज. तर मित्रांनो, आता मी ही वस्तू देणार आहे. तुम्हाला कळलंच असेल बघून काय आहे, तर हे कमेंट करा. लेट्स गो. अरे, मी नुसती वाट बघते, माझ्याकडे पटकन वस्तू सुद्धा येत नाही. बघा गाईज कसं होतंय. अरे बघा, वस्तू ओळखायला पण हा असला त्रास आहे बघा. म्हणजे कसं, आता मला दिसत नाहीये, एकतर डोळ्यांना पट्टी बांधली आहे आणि त्यात अरे आलं रे, टिक 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 टिक. दे 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 दे. बघा, ही अशी लांब लांब दांडी दिसते. इथे पुढे काटेरी थोडस मागे टंग क्लीनर आहे. म्हणजे हा आहे ब्रश. नाही, कोणता ब्रश? दात घासण्याचा टूथब्रश. अरे बापरे, +1 पॉइंट. ये, पहिला पॉइंट मिळाला. आता पुढची वस्तू येईल माझ्याकडे. पुढची वस्तू आली नाही अजून. आली बर का. हा पण असं प्लास्टिकच लागतंय. हे पुढे इथे दात आहेत. दात कशाला असतात बरं? ब्रशला. दात असतात, ते ब्रशचे दात असतात ते विसविसते वेगळे, ते सॉफ्ट असतात. हे कडकवाले दात आहेत. हे एक तर असे दात, आपला फरची घासण्याचा ब्रश असतो ना त्याचे असतात असे थोडेसे कडकवाले दात. नाहीतर मग केस विंचरण्याचा कंगवा. हा, हे केस विंचरण्याचा कंगवा. नाही, हो. तर झाडून घ्यायचं कंगवा आहे. नाही. चला, पुढची वस्तू. ही वस्तू, हिला पॉइंट मिळाले की नाही सांगितलंच नाही. +1 पॉइंट. ये, अजून एक पॉइंट मिळवला मी. टिंग 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 टिंग. घे, पुढची वस्तू दे. मित्रांनो, आता ही वस्तू आपण देणार आहोत.
पुढची वस्तू अजून नाही आली ना. अरे दे ना पटकन. मला साल लागते. म्हणजे हा लसूण किंवा कांदा. काय आहे बरं? साल असं आहे ना. नाही, कळी नाही आहे, पाकळी नाही आहेत ना, म्हणजे मग लसूण शक्यच नाही आहे. वास घेऊन लागते बरं का. हा आहे कांदा. सर्वांना रडवणारा कांदा. अरे शिट, +1 पॉइंट. व्हेरी बॅड. आणि बरोबर असेल तर ते सुद्धा कमेंट झालंच पाहिजे. हं? आता हे आपण देणार आहोत. अरे पाकळ्या येते याला, वरती दांडी सुद्धा आहे. पाकळ्या आहेत, दांडी आहे, वास पण सुटलाय. हा हे लसूण. हा हृदयासाठी खूप चांगला असतो, म्हणून आपण रोज वापरतो भाज्यांमध्ये. आता पुढची वस्तू येणार आहे. आता वस्तू नाही मिळणार. हे बघा गाईज, आपण हे देणार आहोत, पण द्यायचंच नाही. इकडून असं, इकडून असं. ही भाजी कोणती आहे सांगता येईल का कुणाला? नुसतं थंडगार आहे एकदम. ही भाजी ना अशी बारीक कापून आणि करतात अशी गोल गोल छान. मला तर खूप आवडते ही भाजी. आमच्या शिवमला पण आवडते बरं का. ही आहे तोंडली. आता पुढची वस्तू. तोंडली खाली पडली. आता आपण ही गोष्ट देऊ. पटकन वस्तूच येत नाही मला तर. आता असं वाटतंय ना मी झोपूनच जाईल इथे. अरे हे तर एकदम सोपं आहे बरं का. हा हे पोहे खाण्याचा चमचा. आता आपण हे देऊ. काय असेल का? गोल मटोल बेढप. हा हे बटाटा. बटाट्याची भाजी सगळ्यांना खूप आवडते, हो की नाही? नाही. हो, बटाट्याचे चिप्स. दे मला पाहिजे बटाटा. घे. आता आपण हे देऊ. तर पटपट वस्तूच येत नाहीत बघा ना. किती वेळ मला असंच थांबायला. अरे हा असा गोल मटोल पण नाहीये, छोटूसा आहे, थंड थंड गार आहे, म्हणजे फ्रीज मध्ये होता वाटतं. जे काय असेल. आता याचा वास बघूया बरं का. मला जे वाटतंय ते बरोबर आहे की नाही त्याचे. हा आहे विटॅमिन सी ने भरपूर समृद्ध असलेला, स्किनसाठी केसांसाठी चांगला असलेला लिंबू. अरे मी आई सगळं बरोबरच सांगते. किचन मधल्या वस्तू आहेत ते मला माहितीच असणार ना, कारण माझा रोज संबंध येतो त्यांच्याशी. आता आपण हे देणार आहोत. मिळालंय मला. येस. हे तुम्हाला ओळखताच येणार नाही. हे बघा अजून एक आहे. अरे आधी तर सोडवू दे मला. दोघं सेमच आहेत. एकदम सुंदर सुगंध असतो याचा. कधी जर मळमळ झाली ना तर मळमळ होणाऱ्या व्यक्तीला पण चघळण्यासाठी दिलं जातं. नंतर आपण बासुंदी किंवा मग घरी जर आपण शिरा बनवला, त्यानंतर आईस्क्रीम बनवलं तर इसेन्स नसेल ना तर याची पूड वापरली जाते. याला म्हटलं जातं वेलदोडा किंवा वेलची. तुमच्याकडे काही वेगळं नाव असेल तर मला कमेंट करा. मी आतापर्यंत जेवढी पण नावं घेतली, आमच्याकडे जे म्हणतात ते मी लिहिलंय.
पण तुमच्याकडे वेगळंही म्हणू शकत असतील, कारण आपल्या भारतात वेगवेगळ्या ठिकाणी थोडे थोडे अंतरावरती भाषा बदलत जातात, त्यामुळे त्याचं नाव वेगळंही असू शकतं. मलाही नवीन नावं कळतील जर तुम्ही तसे कमेंट केले तर, की आमच्याकडे याला हे म्हणतात. त्यामुळे नक्की कमेंट करा. आता पुढची वस्तू हे पटकन. नेक्स्ट वस्तू मित्रांनो आपण ही देणार आहेत. माझ्याकडे वस्तूच येत नाहीये. टाकली आहे मी, तू शोधत नाहीये. कुठे? असं काय टाकून कशाला द्यायची? मला काय दिसतंय का काही? हे बघा मित्रांनो, आता आपण देऊत. आणि सांगतो बघा कसं खोटं. बाटली आहे बरं का, पण कशाची ते नाही माहिती. ही ना बहुतेक औषधाची बाटली असेल. आता मी याचा वास घेते. अरे शट, ही तर नेल पेंटची बाटली आहे. मी अरे औषधाची शिट सांगते. यार, म्हणजे मी बरोबर -1 ओळखली. पॉइंट. आता पुढची वस्तू दे. आता मित्रांनो आपण ही वस्तू मिळालं. अरे हे ते काळ आहे काहीतरी, प्लास्टिकचं आहे. शाळेत कॉलेजमध्ये खूप वापर होणारी वस्तू आहे. हिला म्हटलं जातं स्टेपलर. चूक. बरोबर आहे. याच्यात ना पिना टाकलेल्या असतात आणि त्याच्याने पिन मारली जाते पटकन, आणि त्यामुळे काम पटकन होतं व्यवस्थित. एका ठिकाणी सर्व कागदपत्र जमा करून त्याला एक पिन मारली की सर्व एकत्र बंच तयार होतो. असं याचं मुख्य काम. स्टेपलर घे. आता पुढची वस्तू दे. आता आपण देणार आहोत मित्रांनो. सापडलं. हे तर किचन आहे आणि हे आहे, आलं लक्षात. ही आहे चावी आणि त्याला किचन. घे. आता सांग ती बरोबर कशाची ओळखली. चावी आहे. आता चावी जी आहे ती कशाची येते? कुलपाची असू शकते, सायकलचं कुलूप असू शकतं, घराचं असू शकतं, दे. किंवा अजून कसलं असू शकेल. पुढची वस्तू दे. आता मित्रांनो आपण हे आता नाही, पुढची वस्तू हे कधी दे. येणार आहे माझ्याकडे? हा खूपच चांगलं आहे आणि हे खूप जास्त वापरलं जातं. नंतर पॅक आहे. काय असेल प्लास्टिक मध्ये पॅक? त्याला ना असे मध्ये मध्ये हे पण आहेत. काय असू शकेल? थांबा मी वास घेते. हा आहे कपड्यांचा साबण. काय? हो, कपड्यांचा साबण आहे. घे. +1 पॉइंट. हे बघा, यार किती वेळ आपण हे नुसतं- टाकणार आहे. 3 वस्तू दिली आहे. 3 नाहीये, एकदम बारीक वस्तू आहे ही, मसाल्यातली आहे. आता मी वास घेते. ही आहे मसाल्यामधली मिरी. पुढची वस्तू तर दे. संपल्या आहेत वस्तू. संपल्या? मग आता मी उघडू का हे? आता मी ही पट्टी उघडते बर का. आता मी पट्टी उघडली. तर गाईज, आता मी इतक्या वस्तू ओळखल्या. कसा वाटला तुम्हाला हा गेम? आणि तुमच्यासाठी एक वस्तू ती दिलीच नाहीस तू. डोळे बंद कर. आता मी डोळे बंद केले. हे आता बघा हा शेवटच guys. दाखवेल आणि ही तुम्ही त्याचं वस्तू नाव- जी आहे ही तुम्ही ओळखायची आहे आणि हिला कमेंट मध्ये सांगायचंय काय आहे. आणि
तुमच्या इकडे त्याचं काही वेगळं नाव असेल तर ते पण कळवा हं आम्हाला. चलो गाईज, आता उघडू शकते. तर हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला असे खेळ आवडत असतील तर अजून कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस आम्ही खेळायला पाहिजेत ते पण कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढील